पुरणाची पोळी म्हणजे टम्म फुगलेली, मऊ लुसलुशीत आणि आतून भरपूर असं सारण भरलेली असावी. पण बऱ्याचदा काय होतं, भरपूर सारण भरलं तर पोळी लाटताना फाटते. पण आज आपण हे असं इतकी मस्त टम्म फुगलेली आणि भरपूर सारण भरलेली आंब्याची पुरणपोळी तयार करणार आहोत. ही पोळी बघा अगदी काय मस्त मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे. यामध्ये आपण जरासुद्धा मैद्याचा वापर केला नाही आहे, तरीसुद्धा इतकी छान मस्त मऊ लुसलुशीत तसेच कडेपर्यंत सारण पोचावं आणि पोळी आपली लाटताना जरासुद्धा फाटू नये याकरता आपण काही खास ट्रिक पाहणार आहोत की तुम्ही जरी पहिल्यांदाच पुरणपोळी तयार करणार असाल तरीसुद्धा तुमचा पापुद्रा इतका छान पातळ तयार होईल आणि आतलं सारणसुद्धा असं इतकं छान कडेपर्यंत पोचलेलं आणि मऊ लुसलुशीत तयार होईल. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण इथे ही डाळ भिजत घातलेली आहे. साधारण 1 वाटी या प्रमाणामध्ये 2 तासापूर्वी मी ही डाळ भिजायला घातलेली आहे. चण्याची डाळ घेतलेली आहे, स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये धुतली आणि मग त्यानंतर 2 तासापूर्वी मी ही भिजायला घातलेली आहे. या वाटीने साधारण मी सगळी मापं घेणार आहेत. तुम्ही घरातील कुठलीही वाटीचा वापर केला तरीही चालेल. या वाटीच्या प्रमाणात ना साधारण 7 ते 8 पोळ्या होतात. आता ही डाळ आपण कुकरमध्ये काढून घेऊया. आज आपण ही डाळ कुकरमध्ये शिजवणार आहोत, त्यामुळे डाळ अगदी व्यवस्थित एकसारखी शिजली जाते आणि छान मऊसूत शिजते. आता बघा, डाळ भिजून अगदी थोडंसं आपल्याला किंचित पाणी वर ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला याचा जास्तीचा कटही निघत नाही आणि डाळही व्यवस्थित शिजते. बघा, अगदी किंचित मी डाळ बुडून किंचित पाणी वर राहील इतकं पाणी यामध्ये घातलेलं आहे. यामध्ये आपण आंब्याचा रस घालणार आहोत, त्यामुळे मी इथे हळद अजिबात वापरणार नाही आहे. 1 चमचा फक्त साजूक तूप घालायचं, म्हणजे डाळ ओतू जात नाही आणि पुरणही आपलं छान सुवासिक होतं. आता झाकण लावायचं आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या मध्यम आचेवर करून घ्यायच्या आहेत. आता आपण पुरणपोळीसाठी कणिक भिजवायला घेतोय. त्याकरता मी साधारण 2 वाट्या इतकी गव्हाची कणिक घेतलेली आहे. ही कणिक मी वस्त्रगाळ करून घेतलेली आहे, त्यामुळे आपली पोळी लाटताना जरासुद्धा फाटत नाही. लोकवन गव्हाचं पीठ घ्यायचं, म्हणजे पोळीला छान लवचिकपणा येतो. त्यानंतर इथे मी चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि 1 वाटी इतकं आंब्याचा रस घातलेला आहे. या आंब्याच्या रसामध्ये साखर, दूध, पाणी काहीही मिसळलेलं नाही आहे, फक्त आंब्याचा पल्प आहे हा. आता हा चांगला असा या पिठामध्ये मिसळून घ्यायचा आहे. आंब्याचा फ्लेवर ना या पिठाला खूप छान लागतो, त्यामुळे यामध्ये जरासुद्धा साखर, पाणी, दूध काहीही वापरायचं नाही आणि आपल्याला या आंब्याच्या रसामध्येच ही कणिक चांगली भिजवून घ्यायची आहे. अगदी गरज वाटलं तर थोडंसं पाण्याचा हात तुम्ही लावू शकता. बघा, अगदी मऊसूत कणिक मी भिजवली आहे. आता यावरती साधारण चमचाभर इतकं तेल घालायचं आणि ही कणिक चांगली एकदा तेलाबरोबर मळून घ्यायची आहे. हे असं केलं ना की आपली कणिक छान अशी लवचिक तयार होते. आता ही कणिक साधारण मऊसूत अशी मी भिजवून घेतलेली आहे. यावरती एखादं ओलसर कापड ठेवायचं आणि ही कणिक आपल्याला अर्धा तासासाठी अशी झाकून बाजूला ठेवायची. इथे आपली डाळही चांगली शिजलेली आहे. ही डाळ मी इंडस व्हॅली या कुकरमध्ये शिजवली आहे. या कुकरमध्ये ना डाळ कुकर ट्रायप्लायचा असल्यामुळे डाळ अजिबात तळाशी चिकटत नाही आणि ही बघा अशी इतकी छान मऊसूत शिजते. आपल्याला डाळ वाटावीसुद्धा लागत नाही किंवा चाळणीतून गाळूनसुद्धा घ्यावी लागत नाही. बघा, हा कुकर ट्रायप्लायचा आहे, त्यामुळे तळाशीसुद्धा एकही थेंब पाणी नाही आहे, तरीसुद्धा अजिबात चिकटली नाही आहे किंवा ही डाळ करपलीसुद्धा नाही आहे. आता काय करायचं, तर ही अशी मॅशरने सगळ्यात पहिले आपण अशी मॅश करून घ्यायची आहे. अजिबात आंब्याचा रस किंवा साखर, गूळ काहीही घालण्याची घाई करायची नाही. अगदी चांगली अशी याला हा असा 3 लेयर असलेला हा कुकर आहे. खालून वरून स्टील आहे आणि मधून ॲल्युमिनियमचा थर असल्यामुळे आपल्या अन्नपदार्थाचा आणि ॲल्युमिनियमचा अजिबात संपर्क येत नाही, त्यामुळे हे अतिशय हेल्दी भांडं आहे. आता ही डाळ चांगली अशी मॅश करून घ्यायची. अशी मॅश करून घेतली ना की मग आपल्याला ही डाळ वाटावीसुद्धा लागत नाही किंवा गाळणीतून गाळूनसुद्धा घ्यावी लागत नाही. छान अशी मॅश करून झाली की मग यामध्ये 1 वाटी आपल्याला काय करायचं आहे, तर आंब्याचा रस घालायचा आहे. यामध्ये सुद्धा मी साखर, गूळ काहीही दूध, पाणी घातलेलं नाही आहे आणि साधारण 1 वाटी इतकी साखर घातलेली आहे. आता आंब्याचा रस, साखर आणि
ही डाळ एकत्रित चांगली अशी मिसळून घ्यायची आहे। हा जर तुम्हाला कुकर घ्यायचा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते। तसेच प्रियाज किचन नावाचं जर तुम्ही कूपन कोड वापरलं तर तुम्हाला 12% डिस्काउंटसुद्धा मिळेल। आता पहा, यामधली साखर विरघळल्यानंतर हे असं काहीसं सैलसर मिश्रण दिसत आहे, पण हे आपण असंच जर मध्यम आचेवरती घोटत राहिलो ना तर साधारण 5 ते 7 मिनिटांनंतर हे असं काहीसं घट्टसर मिश्रण आपलं तयार होतं। नेहमीच्या पुरणासारखंच आपल्याला पुरण करायचं आहे, पण यामध्ये आपण आंब्याचा रस घातल्यामुळे ही मँगो फ्लेवरची पुरणपोळी ना वर्षातून एकदा तरी नक्कीच करायला हवी। आता वटपौर्णिमा जवळ आलेली आहे। बऱ्याच जणांना काय करावं लागतं तर पुरणाचा नैवेद्य करावा लागतो। अशांनी ही मँगो पुरणपोळी नक्की ट्राय करून पहा, घरातील सगळ्यांना अतिशय आवडेल। बघा, ही अशी पळी आता यामध्ये उभी राहिलेली आहे, याचा अर्थ आपलं पुरण तयार झालेलं आहे। आता यावरती 1 चमचा साजूक तूप घालायचं आणि एकदा पुरण चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे। हे पुरण पूर्णतः आता आपल्याला थंड करायचं आहे। अधेमध्ये हलवत राहायचं म्हणजे गुठळ्या होत नाहीत। आणि बघा, कुकरला तळाशी अजिबात आपली डाळ चिकटली नाही आहे। इतका छान हा कुकर आहे ना की यामध्ये भाज्यासुद्धा खूप छान तयार होतात। आता हे पुरण आपण थंड व्हायला बाजूला ठेवून देऊया। थंड झाल्यानंतर पण बघा, अगदी छान आपलं पुरण तयार झालेलं आहे। आता यामध्ये वेलची आणि जायफळाची पावडर घालायची। सगळ्यात शेवटी वेलची जायफळाची पावडर घातली ना की याचा स्वादही खूप छान मस्त टिकून राहतो। कुकरही बघा, जास्तीची डाळ आपली वाया गेली नाही आणि कुकरला तळाशी कुठेही पुरण आपलं चिकटलं नाही आहे। इतका छान हा कुकर आहे। आता आपलं पुरण बनवून तयार झालेलं आहे। आता आपण पोळ्या कशा लाटायच्या ते पाहूयात। हे पुरण थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि आपण कणिक पाहूयात। कणिकसुद्धा अगदी छान अशी मस्त तिमली गेलेली आहे। ओलसर कापड ठेवल्यामुळे ना ती छान बघा अशी छान लवचिक झालेली आहे। आणि लोकवन गव्हाचं पीठ घेतल्यामुळे ना पोळी अजिबात फाटत नाही आणि चवीलाही खूप छान होते। आता ह्यावरती काय करायचं, थोडंसं पुन्हा तेल घालायचं आणि मिनिटभर चांगली कणिक अशी जोर लावून मळून घ्यायची आहे, म्हणजे यामध्ये छान लवचिकपणा येतो आणि पोळी लाटताना जरासुद्धा फाटत नाही। आता बघा, साधारण आपण लिंबा एवढा गोळा घेतला आणि त्याच्यात तिप्पट ते चौपट गोळा आपल्याला पुरणाचा घ्यायचा आहे। जेवढं पुरण मऊसूत असेल ना तेवढंच आपलं हे पीठही मऊसूत असायला हवं, म्हणजे पोळ्या अजिबात फाटत नाहीत। आता बघा, हे असं मी छोटा गोळा घेतलेला आहे आणि इथे लाटण्यासाठी पेपरचा वापर करणार आहे, ज्यामुळे पोळी सरकवणं अतिशय सोपं होतं। आणि आपण नेहमी जसा पुरणपोळीचा उंडा तयार करतो त्याच पद्धतीने इथे आपण हा उंडा असा तयार करून घ्यायचा आहे। जास्तीचं जर पीठ असेल तर ते काढून टाकायचं, म्हणजे जास्त जाडसर आपला वरचं आवरण तयार होत नाही, अतिशय पातळ असं आवरण तयार होतं। कुठूनही पुरण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आणि पेपर आपल्याला हा लाटण्यासाठी घ्यायचा आहे, म्हणजे पोळी लाटताना फाटत नाही किंवा आपल्याला सरकवायला खूप सोयीचं होतं। लाटण्यासाठी मी इथे तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे। जास्तीचं पीठ अजिबात घ्यायचं नाही आहे, नाहीतर पोळ्या पांढरट होतात किंवा पिठूळ होतात। आता हे असं चांगलं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे कडेपर्यंत सारण पसरलं जातं। बघा, पेपर असल्यामुळे आपल्याला ना पोळी गोल फिरवणं अगदी सोपी होती आहे। अजिबात ही पोळी चिकटत नाही किंवा फाटतसुद्धा नाही। आता ही पोळी आपण लाटायला घेताना काय करायचं, कडेने लाटायची। एक कडा लाटली की सरकवायची, पुन्हा कड लाटून घ्यायची आणि सरकवायची। असं गोल 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 आपल्याला कडेनेच फक्त लाटत घ्यायचं आहे, म्हणजे कडेपर्यंत सारण पोहोचतं, मध्यभागी पोळी पातळ होत नाही आणि अगदी मस्त एकसारखी पोळीही लाटली जाते। बघा, सगळीकडे कडेपर्यंत छान असं सारण पसरलेलं आहे, जास्तीचं पीठ लागलेलं नाही आहे, हवी तेवढी पातळ पोळी लाटता आली। आणि तुम्ही पहिल्यांदाच जरी पोळी लाटत असाल ना तरीसुद्धा तुमची पोळी जरासुद्धा फाटणार नाही आणि छान असं कडेपर्यंत सारण याच्या पोहोचलं जाईल। आता तवा छान असा गरम झाला की मग त्यावर पोळी घालून घ्यायची आणि वरून लगेच असं भरपूर तूप सोडून घ्यायचं आहे। छोटे छोटे बघा, याला पोळीला असे बुडबुडे आले की मग काय करायचं, कडेने अशा कडा सोडवून घ्यायच्या आणि पाहायचं की खालची बाजू शेकली आहे का। मस्त असा छान रंग आला की मगच पोळी ही उलटवून घ्यायची आणि मग दुसऱ्या बाजूने सुद्धा भरपूर असं तूप लावून खरपूस आपली पोळी शेकून घ्यायची। पोळी शेकताना मध्यम आच ठेवायची, लहान किंवा मोठी ठेवायची नाही। आता ही पोळी फार नाजूक असल्यामुळे मी लगेच अशी तव्यावरून टोपलीमध्ये काढून घेतलेली आहे। अगदी बघा, छान असं कडेपर्यंत सारण पोचलं आहे। हे पहा,
सारणसुद्धा आपलं कोरडं झालं नाही आहे, इतकं छान मऊ लुसलुशीत सारण राहिलेलं आहे आणि कडेपर्यंत भरपूर असं सारण अगदी एकसारखं पसरलेलं आहे। आता आपण याच पद्धतीने दुसरीसुद्धा पोळी तयार करून घेतलेली आहे। पोळी शेकण्यासाठी पुन्हा आठवण करते की मध्यम आचेवर पोळी शेकायची, सारखी पोळी उलटपालट करायची नाही, कारण या पोळ्या अतिशय नाजूक होतात। आता एका बाजूने तूप लावून घेतलं, हलकेसे बुडबुडे आले की अशा कडा सोडवून घ्यायच्या आणि थोडेसे खालून असे डाग आले की मगच पोळी उलटायची, म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा उलटपलट करायची नाही आहे। मी असं उलटण्याचा वापर करत नाही आहे, कारण पोळी अतिशय नाजूक आहे, म्हणून हातानेच पोळी उलटून घेतली। दुसरी पोळीसुद्धा बघा काय छान अशी टम्म फुगलेली आहे। भरपूर तूप लावायचं आणि छान अशी पोळी खरपूस शेकून घ्यायची। दुसरी पोळीसुद्धा अशीच तव्यावरून टोपलीमध्ये काढून घ्यायची, म्हणजे छान अशा आपल्या पोळ्या तयार होतात। सगळ्याच पोळ्या मी या पद्धतीने तयार करून घेतल्या। जरी आपण कणकेची पोळी तयार केली असेल तरीसुद्धा जरासुद्धा फाटली नाही, कडेपर्यंत सारण पोचलं आणि इतकी छान मऊ लुसलुशीत आपली ही पोळी तयार झालेली आहे। या वटपौर्णिमेला तुम्हीसुद्धा या अशा आंब्याच्या पुरणपोळ्या नक्की तयार करून पहा, किंवा कुठल्याही सणावाराला जर तुमच्याकडे आंब्याचा पल्प असेल तर या पद्धतीची थोडीशी वेगळी पोळी तुम्ही नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर तुम्हाला एक विनंती आहे, प्लीज एक लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा। काहीही अडचण असेल तर कधीही कमेंट करून तुम्ही जरूर विचारा, तुमच्या शंकांचं निरसन मी नक्की करेन। अशी ही पुरणाची पोळी, तुम्हाला यामधली कुठली पद्धत, पेपरची ट्रिक आवडली का हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका। असे छान छान व्हिडिओज जर पाहायचे असतील तर प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा आणि उपयुक्त व्हिडिओसह। धन्यवाद।